नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या. उद्धव ठाकरेंची आज दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरेंची पत्रकार परिषद. शिवसेना भवनात माध्यमांशी संवाद साधणार. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला. काँग्रेसला 100 ते 105, ठाकरे गटाला 95 ते 100 तर शरद पवार गटाला 80 ते 85 जागा मिळण्याची शक्यता. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंकडून विधानसभानिहाय आढावा बैठका. ठाकरे गटात 100 ते 105 जागांवर एकमत झाल्याची सूत्रांची माहिती. लवकरच मुंबईतील जागांवर चर्चा. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या येत्या 7, 8 आणि 9 तारखेला महत्त्वाच्या बैठका होणार. जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात महायुतीच्या जागावाटपावर चर्चा. भाजप 155 ते 160, शिंदे गट 73 ते 75 तर दादा गट 60 ते 62 जागा लढण्याच्या तयारीत. निवडणुकीच्या उमेदवारांशी या बैठकीचा काही संबंध नाही. अमित शहांसोबतच्या बैठकांवर बावनकुळेंची प्रतिक्रिया. आमच्याकडे लोकशाही पद्धतीने सर्वांचं मत जाणून घेऊन उमेदवार दिला जातो. सगळ्यांचं मत विचारात घेऊनच उमेदवाराचं नाव निश्चित होणार. मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य. निलेश राणे कुडाळमधून धनुष्यबाणावर निवडणूक लढण्याची चर्चा. कुडाळची जागा शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता. वर्षा निवासस्थानी नारायण राणे आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये बैठक. इंदापुरात बैलावर हर्षवर्धन पाटलांचं तुतारीसोबत चित्र रेखाटलं. 2024च्या विधानसभेत फिक्स आमदार म्हणून करण्यात आला उल्लेख. हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात जाण्याच्या चर्चांना उधाण. इंदापुरात हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांच्या घोषणा. रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. कार्यकर्त्यांच्या घोषणा. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण. समस्या सोडवण्यासाठी अजितदादांची तळमळ असते. सुनेत्रा पवारांकडून अजित पवारांच्या कामांचं कौतुक. सरकारच्या बनवाबनवीला जनता बळी पडणार नाही. राज्य बर्बादीच्या उंबरठ्यावर. कॅबिनेट बैठकीतील नोटमधून समजलं. विजय वडेट्टीवारांची राज्य सरकारवर टीका. माजी मंत्री मधुकर पिचड आणि पुत्र वैभव पिचड स्वगृही परतणार. 15 ऑक्टोबरला पिचड पिता पुत्राची राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेशाची शक्यता. काही दिवसांपूर्वी पिचड यांनी घेतली होती शरद पवारांची भेट. तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंतांकडून पवार गटाकडे उमेदवारीची मागणी. पंढरपूर मंगळवेढ्यातून लढण्यास इच्छुक तर कार्यकर्त्यांची बैठक घेऊन शरद पवार गटात प्रवेश करणार. अनिल सावंतांची माहिती. कुणाल दराडे येवल्यातून भुजबळांविरोधात विधानसभा लढवण्याच्या तयारीत. दराडे काका पुतणे आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा. कुणाल दराडे माजी आमदार किशोर दराडेंचे पुतणे. दराडेंचा एक भाऊ पवार गटात तर दुसरा ठाकरे गटात. दोन्ही ठिकाणी कामं करून घ्यायची, मात्र कोण काय काम करतं हे येवल्यातील जनतेला ठाऊक. भुजबळांची टीका. अजित पवार गटाला पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का. भाऊसाहेब भोईर यांचा पक्षाला रामराम. मोठं शक्ती प्रदर्शन करत जाहीर केली भूमिका. मनोज जरांगेंना रसद पुरवणाऱ्यांना आम्ही पाडणार. रोहित पवार, राजेश टोपेंसारखे 50 उमेदवार पाडण्याची यादी तयार. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव आणि सोलापूरमध्ये आजपासून जरांगेंच्या बैठकांचा धडाका. नेत्यांच्या मागे न जाता दसरा मेळाव्याला एकत्र या. जरांगेंचं आवाहन. कुणाच्या हाती कुणाला पाडणं नसतं. जनता निर्णय घेते. जरांगे किंवा हाकेंनी कुणाला पाडापाडीची भूमिका घेऊ नये. जरांगे आणि हाकेंच्या भूमिकेवरून बावनकुळेंची प्रतिक्रिया. जालन्याच्या अंतरवाली सराटीमधून जरांगे पाटील यांच्या संपर्काचा पत्ता बदलणार. छत्रपती भवन या नावाने धुळे सोलापूर रोडवर असलेल्या पैठण फाट्यावर जरांगेंचं कार्यालय शुक्रवारपासून सुरू होणार. मनोज जरांगेंच्या वडिलांनी घेतली जरांगेंची भेट. तब्येतीची विचारपूस करण्यासाठी जरांगेंच्या वडिलांनी गॅलेक्सी रुग्णालयात भेट घेतली. लक्ष्मण हाकेंची मराठा कार्यकर्त्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार. 20 ते 25 जणांविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मराठा कार्यकर्त्यांनी धमकी आणि शिवीगाळ केल्याचा आरोप. शरद पवार ओबीसींच्या अंतःकरणात पोहोचले नाहीत, अन्यथा ते देशाचे पंतप्रधान झाले असते. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं शरद पवारांवर भाष्य. बदलापूर लैंगिक शोषण प्रकरण. 6 महिन्यांपासून फरार सहआरोपी अखेर अटकेत. शाळा संस्थाचालक उदय कोतवालसह सचिव तुषार आपटेला कर्जतमधून मेल्या. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई. बदलापूर अत्याचार प्रकरणातील दोन्ही सहआरोपींची पोलिसांकडून वैद्यकीय तपासणी. उदय कोतवालचा बीपी वाढल्यानं मध्यवर्ती रुग्णालयात, तर वैद्यकीय तपासणीनंतर तुषार आपटेची पोलीस ठाण्यात रवानगी. बदलापूर अत्याचार प्रकरणातील सहआरोपी उदय कोतवाल आणि तुषार आपटेला आज कल्याण कोर्टात हजर केलं जाणार. 6 महिन्यापासून दोन्ही आरोपी फरार होते. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण. मुंबई हायकोर्टात आज सुनावणी. सकाळी 10:30 वाजता सुनावणीला सुरुवात होणार. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राज्य सरकारकडून 1 सदस्यीय चौकशी समितीची स्थापना. निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाची चौकशी करणार. मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा धमकीचा फोन. अज्ञात इसमाकडून जीवे मारण्याची धमकी. मेसेज आणि फोन करूनही धमकी दिल्याची माहिती. अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात गणपत गायकवाडांच्या अनुपस्थितीत पत्नी सुलभा गायकवाड सक्रिय. सुलभा गायकवाडांकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू. लाडक्या बहिणीच्या खात्यातून बँकेनं मिनिमम बॅलन्स म्हणून पैसे कपात केल्यास बँकांवर कारवाई करण्याचा सरकारचा निर्णय. महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. आचारसंहिता लागण्याआधी राज्यसेवा परीक्षेची जाहिरात काढा, अन्यथा रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही. रोहित पवारांचा सरकारला इशारा. जेजुरी गडावर नवरात्र आणि दसरा उत्सवानिमित्ताने आकर्षक विद्युत रोषणाई. जेजुरी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं ड्रोनच्या सहाय्यानं गडाची मनमोहक दृश्य टिपण्यात आली. रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री भगवती देवीच्या नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ. नवरात्रोत्सवासाठी मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी. मंदिराला आकर्षक सजावट. मुंबईच्या माझगाव येथील राजे शिवाजी नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचं थाटात आगमन. परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण. कल्याण डोंबिवलीत नवरात्रीची धामधूम सुरू. अनेक ठिकाणी आदिशक्तीचं जल्लोषात आगमन. भाविकांमध्ये उत्साह. नंदुरबार जिल्ह्यात नवरात्रोत्सवानिमित्त देवीच्या मंदिराला आकर्षक सजावट. आदिशक्तीची मंदिर विद्युत रोषणाईने उजळले. धुळे जिल्ह्यात 196 ठिकाणी नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं साजरा करण्यात येणार. सुमारे 1,500 पोलिसांचा बंदोबस्त तैनात. नाशिक जिल्ह्यातील नांदुरी वणीमधील सप्तशृंगी देवीचा नवरात्रोत्सव सुरू. धुळे विभागातून दररोज 13 बसेस सोडण्यात येणार. गाईला राजमातीचा दर्जा दिल्यानं भिवंडीत विश्व हिंदू परिषदेकडून गोमातेची आरती. हिंदुत्ववादी संघटनांकडून सरकारच्या निर्णयाचं स्वागत. नंदुरबारमध्ये भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं जनजाती गौरव यात्रेला सुरुवात. स्वातंत्र्य लढ्यात जनजातींचा युद्धांच्या इतिहासाची आठवण करून देण्यासाठी यात्रा. मुंबईत पावसानं दडी मारताच तापमानात वाढ. काही भागात पावसाच्या तुरळक सरी वगळता वातावरण कोरडं राहणार. हवामान खात्याचा अंदाज. राज्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यानं थंडीचा कडाकाही अधिक राहणार. हवामान विभागाचा अंदाज. मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात शनिवारपासून बदल. रात्रीच्या कसारा कर्जत लोकल नियमित वेळेपूर्वी 6 ते 12 मिनिटं आधीच सोडण्यात येणार, तर 11 फास्ट लोकल दादरवरून सुटणार. बीएसएनएलची मोठी घोषणा. ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार. कंपनी लवकरच स्वस्त स्मार्टफोन आणणार, तर बीएसएनएलकडून देशभरात 4G नेटवर्क देण्यासाठी टॉवर्सची संख्या वाढवण्यात येणार. गुंतवणूकदारांना 3-in-1 खातं देणं शेअर दलालांना बंधनकारक. 1 फेब्रुवारी 2025 पासून नवीन नियम बंधनकारक. आजपासून महिला T20 स्पर्धा UAEत सुरू. आज बांगलादेश विरुद्ध स्कॉटलँड, तर दुसरा सामना श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान.